या मराठी महामंडळाने या संमेलनापासून सुरुवात केली आहे, त्यामुळे बराचसा विद्रोह कमी व्हायला मदत होईल अशी आपण विद्रोहाचं मुख्य कारणच ते होतं, अभ्यासकांना वंचित ठेवलं जाणं आणि त्याच्यातून विद्रोह साहित्य संमेलन आता सध्या इथे सुद्धा सुरू आहे 18वं. पण खानदेश ही भूमीच मुळात कोणताही अन्याय सहन करणारी नाही, म्हणून अर्थात सगळ्या विद्रोह्यांना सुद्धा त्यांनी सामावून घेतलं. मी तिसऱ्या अहिराणी साहित्य संमेलनाचा 2000 मधला अध्यक्ष होतो. त्यावेळेला एक ठराव झाला होता की अखिल भारतीय अहिराणी संमेलनाच्या अध्यक्षांना मानाने मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलवावं. आज त्याला बरोबर 24 वर्ष होत आहेत आणि मला प्रथम या अहिराणीच्या साहित्य संमेलनात मला बोलवलंय. 2 टप्प झाली. हा 2 शतकं होत आहेत. म्हणजे आता मराठी अभिजात भाषेच्या दर्जाकडे वाटचाल करायला सुरुवात करते आणि पुढची वेळ अशी येईल की जेव्हा बोली भाषेचा एखादा अभ्यासक या संमेलनाचा अध्यक्ष होईल तेव्हा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असेल. आजवर प्रमाण मराठी ही प्रामाण्य हरवून बसलेली आहे. पहा, जाणीवपूर्वक बोलतोय मी. प्रमाण मराठी ही महाराष्ट्राची प्रमाण भाषा आहे, ती प्रामाण्य हरवून बसली आहे याची जाणीव आता लोकांना व्हायला लागली, अभ्यासकांना व्हायला लागली आणि त्यातून आता या बोलींना जवळ केलं जातंय. बोलींना जवळ करणं ही त्यांची गरज होती असं मी म्हणेन. मराठी वाचवा, मराठी वाचवा. मराठी विकास संस्थेपासून, साहित्य संस्कृती मंडळापासून, मराठी महामंडळापासून सगळ्यांचे प्रयत्न आहेत. पण मराठी तेव्हाच वाचेल जेव्हा सगळ्या या बोलींना तुम्ही जवळ करणार आहात. आणि या सगळ्या बोली जर जवळ केल्या तर मराठी एक मोठी विशाल होणार आहे. कोणतीही प्रमाण भाषा ही प्रमाण जी असते ती कुणाचीही नसते. बोली या संस्कृतीत रुजलेल्या असतात. अहिराणी बोली असेल, तावडी बोली असेल, भिली बोली असेल, ही त्या लोकांच्या संस्कृतीत आजवर या बोलींना जेव्हा तुम्ही गावंढळ म्हणता, ग्राम्य म्हणता, म्हणजे तुम्ही त्या लोकांना गावंढळ म्हणता, ग्राम्य म्हणता, त्यांच्या संस्कृतीतून गावंढळ म्हणता, त्या लोकांना दूर लोटता, त्यांच्या शब्दांना दूर लोटता, म्हणजे त्या लोकांना दूर लोटता, एक संस्कृती तुम्ही दूर लोटता. ही जाणीव आता व्हायला लागली.